मिस्टर सुभेदार, हां आपली कंपनी टेलिव्हिजनचा जो शो स्पॉन्सर करते आणि त्यासाठी आपण जे प्रेझेंटेशन बनवलं होतं ते त्यांना आवडलेलं आहे. आता कंपनीला रिप्रेझेंट करायला तिकडे कोणी जायचं याविषयी थोडंसं बोलायचं होतं. करेक्ट. ही जबाबदारी फार मोठी आहे. सो आय थिंक ती कुठल्याही नवीन अनुभव नसलेल्या व्यक्तीला पेलवणार नाही. त्यामुळे रिप्रेझेंट करायला तुलाच जायला हवं अशी आमची रिक्वेस्ट आहे. सर आम्हालाही तसंच वाटतंय. हो सर. अरे पण मी काय करणार? एक सेकंड. हॅलो, येस स्पीकिंग. हां बोला बोला. उद्या? अहो नाही, कसं आहे, आम्ही प्रेझेंटेशन बनवतो, ते पार्टिसिपेट करायचं म्हणजे बरं. राईट नाऊ आय मीन मीटिंग. मी एक काम करतो, जरा बोलून तुम्हाला कळवतो लगेच. ओके, येस. थँक्यू. गुड डे. बाय. पानवलकर, आपलं बोलणं बहुधा शोवाल्याने ऐकलेलं दिसतंय. म्हणजे काही समजलं नाही. आपली कंपनी ज्या शोला स्पॉन्सर करणार आहे त्या शोवाल्यांचाच फोन होता. मला म्हणतात उद्याच शूटिंग आहे आणि तुम्ही पार्टिसिपेट करा. वाव, दॅट्स ग्रेट. म्हणजे आम्हाला जे हवं होतं तेच झालं. प्रेझेंटेशन बरोबरच तुम्हाला पार्टिसिपेट होण्याची ऑफर आली आहे. खरंच आनंदाची गोष्ट आहे. करेक्ट. अरे ये तो वही बात हो गई कि भगवान देता है तो ते फाटतं ते काय रे? कापड. नाही रे, कापड नाही रे, ते असं वर असतं ना. हा हा, आभाळ. एवढं वर नाही. छप्पर. छप्पर. भगवान देता है तो छप्पड़ फाड़ के देता है. गुरु, तू उद्या शो मध्ये जायचं आणि पार्टिसिपेट करायचं. डन. अरे पण मी असं शो मध्ये वगैरे कधी पार्टिसिपेट केलेलं नाहीये रे. सुभेदार, आम्ही सांगतो ना, तुम्हाला ते छान जमेल. तुम्ही उत्तम रीतीने कराल आणि आपल्या कंपनीचा रुतबा अगदी योग्य पद्धतीने तिथे वाढवाल, आम्हाला खात्री आहे. नाही पानवलकर, पण अरे पण नाही आणि बीड नाही. गुरु उद्या शो मध्ये पार्टिसिपेट करणार आणि आपल्या कंपनीला रिप्रेझेंट करणार. टाळ्या. मिस्टर गुप्ते, जाताना गाडी जरा स्टुडिओवरून घ्याल, म्हणजे मला ड्रॉप कराल का, इफ यू डोंट माइंड? अरे नक्की, नो प्रॉब्लेम. कधीही असतो तुमचा कार्यक्रम? का नाही म्हणजे मला वेळ मिळाला तर मी नक्की पाहीन. संध्याकाळी असतो. मिस्टर गुप्ते, तुम्ही रेवतीचा कार्यक्रम अवश्य बघा. खूप छान असतो. हो, आम्ही बघतो ना. मुख्य म्हणजे कार्यक्रम चर्चात्मक असला तरी विषय योग्य आणि महत्वाचे असतात. आता परवाचाच विषय बघा ना, किती मार्मिक होता. म्हाताऱ्या आई वडिलांकडे त्यांच्या मुलांचं होणारं दुर्लक्ष. असाच लावू ना. आता आपण ड्राय स्टफ आपण ह्याचं सगळे साहित्य टाकायचे. माझं म्हणजे अगं बहिणी किती प्रयत्न करत होती करताना की शिवच्या मला नाही वाटत. गौरी असतो त्याच्यावर विश्वास नाहीये का? विश्वास आहे मी तुम्हाला. तो ना म्हणजे निशा बहिणीचं नाटक वगैरे ते नाहीये. अगं असं कसं म्हणतो? जतीन भाईंचा कॉल आहे, रिसीव कर ना. बघ म्हणून ते मला करतील. एक होतो. आता मला कळ, तुम्ही दोन दाते. बनू हे संकेत आणि हे असतात. बाहेर तुमची